नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण जे रीडिंग करणार आहोत त्यासाठी आपण 3 पाईल्स इथे ठेवली आहेत. त्यातली एक निवडून तुम्हाला तुमचं रीडिंग पाहायचं आहे. आजचा आपला रीडिंगचा विषय आहे तुमच्यासाठी हा ऑक्टोबर महिना कसा असेल.
पाईल नंबर 1. पहिलं कार्ड आलं आहे. या रीडिंगसाठीचं जे मुख्य कार्ड आहे ते आलं आहे द केव आणि त्याचा अंक आहे 32. म्हणजे 5 म्हणजे काहीतरी बदल. हे कार्ड आपल्या आत असलेल्या अंधार कोठडीबद्दल सांगत आहे. यात एक सूर्याप्रमाणे काहीतरी प्रकाश दिसतोय. डाव्या हाताने उजव्या हातावर बोट ठेवलं आहे आणि अंधाऱ्या भागात ह्या चित्रात 2 डोळे आहेत. आपण आपल्या स्वतःच्या आत बघायला घाबरतो. आपल्यात जे दोष आहेत, जी बाजू आपली कमकुवत आहे, ते आपल्यातले दोष स्वतःला दाखवायला, कबूल करायला आपण तयार नसतो. जो दुसऱ्यांच्या दोषावर लक्ष ठेवण्यापेक्षा स्वतःच्या दोषांचे अचूक निरीक्षण करून त्या दोषांना सामोरे जातो, तोच या चित्रात दाखवलेल्या सूर्यापर्यंत पोचू शकतो. तोच प्रकाशापर्यंत पोचू शकतो. पुढे कार्ड्स आली आहेत गोल्डफिश, 10 ऑफ वँड्स आणि कम्प्लिशन. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुमचा संघर्ष संपेल. जिथे खूप एकट्यानेच सगळा भार वाहून पुढे जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होता, जिथे फक्त कष्ट, त्रास तुम्हाला होते, वाळवंटाप्रमाणे ओसाड असं वाटत होतं, कुठे काही सुखद वाटावं असं किंवा काही मिळण्याची आशा नव्हती, तिथे तुम्हाला भरपूर मिळेल. तुमची आध्यात्मिक प्रगती होईल. आत्मिक स्तरावर तुमची जी काही समज होती ती आता पूर्वीपेक्षा अधिक वाढेल. जे कोडं सुटत नव्हतं, जो प्रश्न अपूर्ण होता, ज्याचं उत्तर मिळत नव्हतं, ते आता पूर्ण होईल. तुम्ही तुमचं जे कार्मिक ऋण आहे ते पूर्णपणे फेडाल. पुढची कार्ड्स आहेत हँड, लिली, 7 ऑफ कप्स, 6 ऑफ कप्स, करेज, रिव्हर्स. जिथे कुणीतरी फसवत होतं, एक भ्रमित स्थिती निर्माण केली होती. आपलं कोण, परकं कोण तुम्हाला कळत नव्हतं. भावनांचं द्वंद्व चालू होतं, जिथे तुमच्या मनाचा, भावनांचा विचार नाही. तुमच्या दिसण्याला जिथे महत्त्व लोक देत होते, कदाचित त्यामुळेच तुम्हाला अपमानास्पद वागणूकसुद्धा मिळाली असेल. जिथे कोणीही तुम्हाला हात द्यायला, मदत करायला, समजून घ्यायला तयार नव्हतं, जिथे तुमचं जगणंसुद्धा अवघड झालं होतं, अशा परिस्थितीत या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात काही बदल होईल. जुन्या प्रेमळ थट्टा मस्करी करायच्या आठवणी ताज्या होतील. या लिलीच्या पांढऱ्या फुलाप्रमाणे एक खरं प्रेम तुम्हाला मिळेल, जिथे कोणतंही राजकारण, डावपेच नाही आणि अर्थातच त्यामुळे तुम्हाला खूप सहज वावरता येईल. पुढची कार्ड्स आहेत टॉर्टॉइज, डॉटर ऑफ हँड्स, प्रोजेक्शन. ही कार्ड सांगत आहे की तुम्ही एका परिवर्तनातून जात आहात. तुम्ही अशी व्यक्ती आहात जी शक्तिशाली आहे, पण सध्या एखाद्या कासवाप्रमाणे अतिशय धीम्या गतीने पण न थांबता आपलं काम करत आहात. याचा अर्थ चौथ्या आठवड्यात लोकांना तुम्ही आत्तापर्यंत काय इतके हळूहळू सगळं करताय, तुमच्याबाबत काहीच फारशी जाग का नाही हे कळेल. त्यांना कळेल की तुमचं जे काही काम आहे ते न बोलता तुम्ही करत आहात. तसं हळूहळू का होईना पण तुम्ही ते करत आहात. त्यांना तुमच्यात परिवर्तन जाणवेल. तुम्ही आधीसारखे नाही राहिलात. तुमच्याबद्दल त्यांचे जे काही पूर्वी विचार होते त्याप्रमाणे तुमची प्रतिमा त्यांनी बनवली होती. इथे विचारही लोकांचेच आहेत आणि प्रतिमा ही चांगली किंवा वाईट त्यांनीच बनवली आहे किंवा होती. प्रोजेक्शनचं कार्ड सांगते की आता तुम्हाला आणि लोकांनासुद्धा तुमचं खरं नवं स्वरूप दिसेल, जे तुम्ही मुळात आहात.
तुमच्याबद्दलचे गैरसमज दूर होतील. ऑक्टोबर महिन्यासाठी जे मुख्य कार्ड आलं आहे द केवचं, त्याप्रमाणे या महिन्यात जर तुम्ही स्वतःच्या आत डोकावलं, आपले दोष काय आहेत हे पाहिले, तर त्या स्वतःच्या दोषांना जर तुम्ही सामोरे गेलात तर तुम्ही प्रकाशापर्यंत पोचाल. म्हणजे तुमच्या आयुष्यात काहीतरी खास होईल. याकरिता एंजल मार्गदर्शन आहे की तुम्ही स्वतःतली ताकद ओळखा. शक्ती तुमच्या आतच आहे. तुम्ही तुमच्या शुद्ध स्वरूपाला ओळखण्याचं धाडस केलं तर तुम्ही इथल्या रोजच्या संघर्षातून मुक्त व्हाल आणि शांत आणि आनंदी जीवन जगाल आणि आत्मिक स्तरावरही खूप उंची गाठाल. तुम्हाला जर हे रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक्स द्या, कॉमेंट्स करा. म्हणजे मलाही प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हालाही त्यातून काही मार्गदर्शन मिळेल. धन्यवाद. पाईल नंबर 2. या रीडिंगचं मुख्य कार्ड आहे द मेडन. हे कार्ड आपल्या अस्तित्वाबद्दल सांगत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आत निरागसता आहे. काहींनी ती जपली आहे तर काहींनी तेवढी जपली नाही, एवढंच. कधी कधी कटू अनुभवानंतर आपण स्वतःसाठी ज्या सीमारेषा आखल्या आहेत त्या ओलांडून सामर्थ्याने, नव्या उमेदीने नवीन सुरुवात करतो. ह्या रीडिंगचं हे मुख्य कार्ड असंच काहीसं सांगत आहे. इथे कार्ड्स आले आहेत कप, सन ऑफ वँड्स, मॅच्युरिटी. सन ऑफ वँड्स हे कार्ड एका व्यक्तीबद्दल सांगत आहे की जी दिसायला खूप छान आहे, साहसी आहे,
तुम्हाला असं वाटू शकतं की ती व्यक्ती सगळंच बरोबर सांगते, पण कोणतीच व्यक्ती परफेक्ट नसते, परिपूर्ण नसते. काहीतरी कमी जास्त प्रत्येक व्यक्तीत असतंच. मॅच्युरिटी आणि कपचं कार्ड सांगतंय की तुम्ही समजदार आहात, अनुभवी आहात. तुम्ही एखाद्या गोष्टीकडे नव्या दृष्टीने पाहू शकता. तेव्हा जी काही टीका तुमच्यावर झाली किंवा पुढे सुद्धा होईल, तर ती कबूल स्वतःपुरती तरी करा आणि कोणाला त्याचा दोष देण्यापेक्षा तुम्ही स्वतःवर काम करा. याप्रमाणे तुमच्या बाबतीत दुसऱ्या आठवड्यात तुम्ही कराल. पुढची कार्ड्स आहेत फॉरेस्ट, डॉटर ऑफ सॉर्ड्स, सन ऑफ कप्स, कंट्रोल, पॉलिटिक्स. या सगळ्या कार्डवरून लक्षात येत आहे की तिसरा आठवडा महत्त्वाचा ठरेल. ज्या काही अस्पष्ट गोंधळलेल्या गोष्टी अर्धवट स्वरूपात राहिलेल्या होत्या, जे बोलणं अपूर्ण झालं होतं, त्यामुळे गैरसमज निर्माण झाले होते किंवा काही लोकांनी या स्थितीचा फायदा घेऊन राजकारण खेळून तुमच्यावर जर नियंत्रण केलं असेल, या लोकांनी स्वतःचे खरे चेहरे लपवले आणि चांगुलपणाचा हसरा मुखवटा चढवला, जे मुळात अजगराप्रमाणे विषारी आहेत, जे तुमच्यासमोर गोड बोलतात आणि तुमच्या कमतरतेवर हसतात. अशा लोकांच्या विरुद्ध तुम्ही तुमची सत्याची तलवार उचलणार आहात. तुम्ही वास्तवाचे भान त्यांना करून देणार आहात. तुमचे स्पष्ट विचार, सत्याची धार त्यांना पुरेशी आहे. या आऊलप्रमाणे तुम्ही अत्यंत हुशार आणि ज्ञानी आहात. सन ऑफ कप्सचं कार्ड सांगतंय की तुम्ही एक कलाकार असू शकता. तुम्ही तुमच्या कामात इतके हरवून जाता की इतर लोकांना तुम्ही रहस्यमयी आणि खूप शांत वाटता. पण तुम्ही स्वतःमध्ये तीव्र कर्नल आहात. म्हणजे एखादं काम पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न तुम्ही करत असता. जिद्द चिकाटी तुमच्याकडे आहे. त्यामुळे एक अशांतपणा आत असतो. ह्याच बाहेरून शांत राहण्याचा जो तुमचा स्वभाव आहे, त्याचा गैरफायदा राजकारण वृत्तीची स्वार्थी माणसं घेतात. अशी जर तुमची काही स्थिती असेल, तर या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्ही त्यांना आपल्या विचाराने प्रत्युत्तर देणार आहात. पुढची कार्ड्स आहेत स्टार, एस ऑफ कप्स, स्लोईंग डाऊन. स्लोईंग डाऊनच्या या कार्डमध्ये कासव आहे आणि या कासवाकडे पॉलिटिक्सच्या कार्डमधली मुखवटे चढवून राजकारण खेळणारी माणसं हसत आहेत. याचा अर्थ या लोकांनी तुमच्यावर कितीही टीका नावं ठेवली, तर तुम्ही यशस्वी होऊ नये म्हणून राजकारण केलं, तरी तुमच्या चांगल्या कर्मामुळे, तुमच्या स्वतःवरच्या विश्वासामुळे, हळू पण सातत्याने काम केल्यामुळे तुम्हाला खरं प्रेम मिळेल. तुमच्यातल्या गुणांची पारख करणारी, तुम्हाला प्रोत्साहन देणारी, तुम्हाला पुढे नेणारी व्यक्ती तुम्हाला भेटेल. एका नव्या प्रेमाची सुरुवात होईल आणि यामुळे तुम्ही तुमच्या क्षेत्रात भरपूर प्रसिद्ध व्हाल, यशस्वी व्हाल. इथे एंजल मार्गदर्शनासाठी 2 कार्ड्स आहेत. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, तुम्हाला मागे खेचण्यासाठी अधिकाराचा चुकीचा वापर केला, डावपेच खेळले, त्यांना माफ करा. कारण तुम्हाला खूप काही करायचं आहे, तुम्हाला पुढे जायचं आहे आणि तेवढी समज तुम्हाला आहे. एंजल ऑफ पॅशनचं कार्ड सांगतंय की तुम्ही काही तुमच्या आवाजाने, कदाचित तुमचं काम संवादाचं असू शकतं किंवा असं कोणतंही काम की ज्याच्यात कंठाशी संबंध येतो, तर ते तुमचं काम तुम्ही उत्साहाने संपूर्ण लक्ष देऊन करा, मेहनत घ्या, तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुम्ही विशेष यश मिळवाल, काहीतरी खास होईल.
पाईल नंबर 3 द मदर हे कार्ड या रीडिंगचं मुख्य कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय की स्वतःतल्या प्रेमाने, काळजीच्या शब्दांनी एक आई स्वतःवर कायम संयम ठेवून आपण जे निर्मित केलंय त्याची काळजी घेत असते. आईची ऊर्जा कलात्मक, रचनात्मक कलाकृतीबाबतही असू शकते. पुढे कार्ड आली आहेत तुलिप, एस ऑफ वँड्स आणि रिबर्थ. एस ऑफ वँड्स सांगतंय की तुमच्याकडे काम करण्याची उत्साह, चिकाटी आहे. त्यामुळे तुमच्या या कामात विस्तार होईल. या प्रगतीच्या, या यशाच्या तुम्ही अगदी जवळ आला आहात. तुम्ही काहीतरी चांगलं निर्माण नक्कीच कराल. फक्त घाई करू नका, वेळ घ्या, हरकत नाही. तुलिपचं कार्ड सांगतंय की तुम्ही उत्साही असता. ध्येय गाठायला जे काही लागेल ते करायची तयारी तुमची आहे. बाकीची कार्ड पाहिलीत तर काळी पांढरी आहेत. मधल्या ओळीतली फक्त एस ऑफ वँड्सचं कार्ड एखाद्या सूर्याच्या केशरी किरणांप्रमाणे दिसत आहे. याचा अर्थ ही पाईल नंबर 3 ज्याने निवडली आहे ती व्यक्ती काळजी घेणारी, निर्माण करणारी अशा वृत्तीची आहे. रिबर्थचं कार्ड सांगतंय की दुसऱ्या आठवड्यात तुम्ही स्वतःच्या नकारात्मक बाजूवर म्हणजे भीती, चिंता, असुरक्षित भावना यावर विजय मिळवणार आहात आणि एक नवा जन्म तुमचा होणार आहे. जे काही त्रास होते ते चक्र तुमचं पूर्ण होत आहे. पुढे कार्ड्स आली आहेत स्केल, टॉवर, जजमेंट आणि द लवर. ज्याने कोणी तुमच्या उत्साहात संतुलित राहण्यात बाधा आणण्याचा प्रयत्न केला, तुमच्या मनावर आघात करण्याचे प्रयत्न केले, तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न केले. कदाचित ही तुमची आपली जवळचीच माणसं असतील ज्यांच्यावर तुमचं प्रेम आहे, तुमचं काहीतरी नातं आहे. तर अशा तुम्हाला त्रास देणाऱ्या तुमच्या आपल्या माणसांच्या बाबतीत या महिन्यात दुसऱ्या आठवड्यात अचानक वादळ निर्माण व्हावं, अचानक कोणीतरी विश्वासघात करावा असं काहीतरी होईल किंवा त्यांना धक्का बसेल असं काहीतरी होऊ शकतं. या धक्क्याने त्यांच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. कोणीतरी अचानक सगळ्यांच्या पुढ्यात त्यांचा अपमान करू शकतं. जजमेंट आणि मोरॅलिटी. तुम्ही या सगळ्या परिस्थितीच्या बाबतीत जागृत आहात. तुम्हाला योग्य काय आहे, अयोग्य काय आहे ही सत्सद विवेक बुद्धी आहे. तुम्ही तुमची मूल्य जपली आहेत. यामुळे माहीत असतानाही एखाद्या ज्ञानी माणसाप्रमाणे तुम्ही तुमचं काम करत आहात. उगाच वायफळ बडबडीला थारा देत नाही. तुम्ही पाहाल या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात ज्या तुमच्या आपल्याच माणसाने तुमच्या मूल्यांवर वार करण्याचा प्रयत्न केला, तुमच्यावर अन्याय केला, तिथे ब्रह्मांड तुम्हाला न्याय देईल. बिकट परिस्थितीत सुद्धा तुम्ही जो संयम ठेवलात त्याला न्याय मिळणार आहे. चौथ्या आठवड्यात तुमची अंतर्ज्ञानाची शक्ती वाढेल. अधिक ज्ञानी आणि मौन धारण करणारी व्यक्ती तुम्ही व्हाल. लवकरच तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या संपन्न करणारे वेगवेगळे मार्ग खुले होतील. तुम्हाला जर हे रीडिंग आवडलं असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक्स द्या, कॉमेंट्स करा आणि शेअर करा. धन्यवाद.